नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूया मस्त असं गावरान पद्धतीचं मसाला वांग. बरं, ह्या वांग्याचा जो रस्सा आहे ना, तो इतका कमाल लागतो. यासाठी मी एक सिक्रेट मसाला बनवलेला, ज्यामुळे ह्या रश्श्याची चव आहे ना खूप भारी येते. ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही, ज्यांना वांगा आवडत नाही, ते सुद्धा आवडीने खाते याची मात्र गॅरंटी देते बरं का. बरं, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा ही चमचमीत भाजी अगदी सहज बनवू शकता. बरं, इथं 1/2 किलो मस्त असे काटेळी वांगे घेतलेले आहेत. आता हे वांगे आपल्याला मस्त असे चिरून घ्यायचे आहेत. बरं, इथे हे वांग्यांना थोडेसे काटे वगैरे असतात, हे सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं. मागचं थोडंसं देठ चिरून घ्यायचं, खूप जास्त देठ चिरायचं नाही, थोडंसं चिरून घ्यायचं. का तर देठामध्येच चव असते, भाजीला छान चव येते, त्यामुळे देठ जो आहे तो खूप जास्त चिरायचा नाही. बरं, असं वांगं चिरून बघायचं आतमध्ये खराब वगैरे आहे का. त्यानंतर वांगे घेताना सुद्धा काय करायचं ना, वांगे ना थोडेसे हातानं असे हलकेसे दाबून बघायचे. जे कोवळे वांगे असतात ना, ते पटकन असे दाबले जातात आणि जे खूप असं ज्यामध्ये बी असतं ते वांगं लवकर दबत नाही आणि ते आपल्याला बघूनच समजतं की ही वांगी कोवळी आहेत. बरं, आता हे वांगे व्यवस्थित असे चिरून घ्यायचे आणि याला असे मधून कट करून घ्यायचे. तर हे वांगे तुम्ही बघू शकता, आतून अगदी मस्त असे कोवळे लसलशीत हे वांगे आहेत. का तर इथं तुम्ही सुद्धा वांगे घेताना हा ट्रिक नक्की एकदा वापरा. हलकंसं वांगं प्रेस करून बघायचं, म्हणजे आपल्याला समजतं की या वांग्यामध्ये बी नाहीये. तर अशाच पद्धतीने आता मी सगळी वांगी चिरून घेणार आहे. वांग चिरलं की लगेच पाण्यामध्ये टाकायचं नाही, तर वांग हे काळं पडण्याची शक्यता असते. आता इथं मी छान असे सगळे वांगे चिरून घेतलेत. आता वांग खाताना सुद्धा फिकं लागू नये किंवा काळं पडू नये, यामुळे काय करायचं ना, ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे साईडला ठेवायचं जोपर्यंत आपण वांग्यासाठी मसाला बनवतोय. आता इथं मी कढई तापत ठेवले, यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे. तर भाजी तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार कमी जास्त करू शकता. इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर भाजलेला शेंगदाण्याचा कूट असेल तो वापरला तरी सुद्धा चालणार आहे. आता हे शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे. जितके छान तुम्ही हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्याल ना, तेवढे आपल्या रश्श्याला चव छान येते. त्यामुळे कधीही कोणताही प्रकारचा मसाला असो, तो व्यवस्थित भाजला की पदार्थाला चव छान येते, हे मी नेहमी सांगत असते. त्यानंतर इथं घालायचे आपल्याला धणे. बरं, आता हे धणे आणि जे शेंगदाणे हे हलकेसे व्यवस्थित भाजले की यामध्ये आपल्याला चमचाभर तीळ घालायचे. तिळामुळे या रश्श्याला अगदी मस्त असा खमंगपणा येतो, त्यामुळे इथं तीळसुद्धा घालायचे. बरं, काय करायचं ना, तीळ घालायच्या आधी शेंगदाणे आणि थोडेसे जे आपण धणे घातलेत हे हलकेसे भाजल्याच्या नंतरच यामध्ये तीळ घालायचे. का तर तीळ जे आहेत ते खूप पटकन असे भाजले जातात आणि ते उडतात. त्यामुळे काय करायचं ना, आधी जे आपण हे जिन्नस घातलेत हे व्यवस्थित भाजल्याच्या नंतरच शेवटी तीळ घालायचे आणि भाजून घ्यायचे. तर इथे बघा, आता हे कोरडे जिन्नस आपण भाजून घेतलेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ह्या मसाल्यामध्ये आपण इतरही भाज्या बनवू शकतो. आता यामध्ये घालायचं आहे लसूण. तर इथं मी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर इथं थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे. यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची. त्यानंतर यामध्ये घालायचे मीठ. इथं चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर इथं घालायची थोडीशी हळद आणि त्यानंतर इथं मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला. तर ही जी भाजी आहे ना, ही थोडीशी तिखट बनवायची, म्हणजे चवीला खूप छान लागते. वांगं जे आहे ते खूप फिक्कं असतं, त्यामुळे रस्सा थोडासा असा तिखट झणझणीत असला की छान लागतो. त्यानंतर घरगुती जे लाल तिखट असतं ते घातलं आहे. त्यानंतर साठवणीतला काळा मसाला जो आहे तो घाला. बरं, तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर थोडीशी जास्त घाला आणि थोडासा गरम मसाला घाला. खूप छान फ्लेवर येतो भाजीला. बरं, आता हा जो आपण मसाला तयार केला आहे ना, तर हा तुम्ही अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि तुम्ही जर ऑफिसला वगैरे जाणार असाल तर तुम्ही हा जर मसाला बनवून ठेवला ना, तर यामध्ये तुम्ही कारल्याची भाजी बनवू शकता, यामध्ये तुम्ही मसाला भेंडी बनवू शकता, यामध्ये तुम्ही भरलं वांगं बनवू शकता, यामध्ये तुम्ही ढोबळी मिरचीसुद्धा बनवू शकता. बघा, एका मसाल्यामध्ये तुम्ही किती प्रकारच्या भाज्या बनवू शकता. आता इथं मी कढईमध्ये 1.5 चमचा तेल गरम केलेलं आहे. यामध्ये आपल्याला मोहरी घातली मी फोडणीसाठी. त्यानंतर इथं आपल्याला जिरंसुद्धा घालायचे.
आता ही जिरं आणि मोहरी छान फुलली की यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची, म्हणजे आपली छान अशी फोडणी तयार होते. आता ही हलकीशी फोडणी परतली की जो थोडासा आपला जो वांग्याचा मसाला राहिला होता, हा मसाला सुद्धा ह्या फोडणीमध्ये घालायचा, म्हणजे रश्शाला छान दाटसरपणा येतो, चव छान येते. आता हे खूप जास्त परतत बसण्याची गरज नाही, का तर आपण शेंगदाणे वगैरे व्यवस्थित असे भाजून घेतले होते. व्यवस्थित आता हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. अगदी मस्त याचा घमघमाट येतोय. अशी चुरचुरीत फोडणी बसली की भाजी ही चवीला छानच होते. त्यानंतर थोडंसं पाणी घातले. बरं, आता ही सेम भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा एका शिट्टीमध्ये बनवू शकता. तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही ऑफिसला जाणारे असाल तर तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, टिफिनला सुद्धा बनवून घेऊन जाऊ शकता. बनवायला अतिशय सोपी आहे आणि हा मसाला तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. बरं, आता आपण जे वांगे भरून ठेवले होते हे वांगे यामध्ये घालायचे, छान असे परतून घ्यायचे. मिनिटभर याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हे बघा. त्यानंतर जो मिक्सरचे भांडं आहे त्यामध्ये थोडासा मसाला होता, त्यामध्येच पाणी घालून इथं कढईमध्ये पाणी घातलेलं आहे. आता तुम्हाला भाजी जितपत पातळ किंवा दाटसर हवी तितकं तुम्ही इथं पाणी वापरू शकता. आता यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालणार आहे. इथं अर्ध्या ग्लासपेक्षा जास्त थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, का तर भाजी शिजल्याच्या नंतर हा रस्सा कमी होतो, त्यामुळे इथं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता ह्या वांग्यांवर मस्त असं तर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर ही वांग्याची भाजी छान अशी शिजवून घ्यायची. बरं, आता ही वांग्याची भाजी ना अजिबात मोठ्या गॅसवर शिजवायची नाही, मध्यम गॅसवर मस्त याला 7 ते 8 मिनिटं लागतात शिजण्यासाठी. इथे बघू शकता 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि ही आपली वांग्याची जी भाजी आहे ना ही मस्त तयार आहे. यावरती मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि ही भाजी आपली तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही भाजी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची एखादी आवडती रेसिपी असेल ना ती सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमची रेसिपी नक्की ट्राय करेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप आभारी आहे. आणि ही रेसिपीसुद्धा तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. हा मसाला तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर इथं आपलं मस्त असं हे वांगं शिजलेलं आहे. तर याचं देठ चेक करून बघायचं. देठ व्यवस्थित असं प्रेस झालं की समजायचं की वांगं छान असं शिजलेलं आहे. वांगं खूप जास्त सुद्धा शिजवायचं नाही. तर हा रस्सा बघा किती मस्त दिसतोय. तुम्ही भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. अगदी परफेक्ट असा हा रस्सा बनवून तयार झालेला आहे. तुमच्याकडे अचानक जर कोणी पाहुणे वगैरे येणार असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. खूप कमाल ही मस्त अशी भाजी बनवून तयार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. वेळात वेळ काढून तुम्ही आपली ही वांग्याची रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप आभारी आहे. पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.